नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्याचं मनापासून स्वागत आहे पूनम अमोल कंकाळ हा ब्लॉगमध्ये. आणि थोड्यानं बोलायला मला असा भीती वाटायला लागली कारण की मी जास्त फुल व्हिडिओ काढत नाही ना, असं मोठं लॉंग व्हिडिओ काढते, फक्त शॉर्टच काढते. तर लॉंग व्हिडिओ काढून थोडंसं असं मन किचकिच व्हावं लागलं. तर मी इथं आले होते, इथं आमची इकडं शिवकथा चालू होती. इथं नेमकी संपली ती, लय वेळ इथं खूप बसले होते आणि आज पण ते खेळायला लागले. मंदिरात आलं होतं, तर दर्शन वगैरे केले. नंतर लय वेळ 1 ते 1.5 तासपर्यंत ती कथा चालू होती. जस्ट आता संपली असेल, तुम्हाला दाखवते मी तुम्हाला. हे बघा, भरपूर गर्दी होती पण खूप गर्दी गेली. चला आता मला पण घरी जायचं, त्या आधी मी तुम्हाला इथं कथेचा पूर्ण बोर्ड दाखवते. नेमकीच कथा वगैरे सगळे संपली आता आणि हा वर्षिप कथा चालू होती. भरपूर इथं अशी गर्दी होती आणि इथं बघा छान असं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर इथं. मस्त सजवलंय देवाचं. मस्त सजवलंय. चला तर आता मी जाते घरी आणि घरी जाऊन भेटते तुम्हाला. मी आता घरी आले आणि आल्यावरती मला घरचं काम करायचं, भांडे वगैरे घासायचे राहिले. तर नेमकी तिथं 6 वाजले आणि थोडा मला ना व्हिडिओ काढायला असं थोडंसं म्हणजे भीती जास्त वाटायला लागली, कारण की मोठा व्लॉग मी जास्त काढत नाही ना, शॉर्ट जास्त काढते. पण मोठा म्हणलं की आता मोठं पण काढायला सुरू करू. आणि थोडंसं भूलचूक झाली असेल तर प्लीज माफ करा. तर अशू ना बघा, हे टी व्ही पाहायला लागले. ही लडकीला टी व्ही पाहायचा एवढा नाद आहे ना, खूप जास्त. चला मी माझं घरातलं काम दाखवते. हे बघा सगळं पसारा पडलेलं आहे, पुन्हा काम आवडते मी. थोडा अंधार येतो ना आता. तर चला पटापट मी माझं काम पूर्ण करून घेते. आता संध्याकाळचे 6 वाजले आणि अशोक पण घरी येतच असेल, तर त्यांच्या जादूगर मी पटकन काम वगैरे आवरून घेते. तसं मी आहे ना आता कधी मागं लागत नाही की मला ना कधी काय घेऊन द्या बरं, असं आतापर्यंत मी त्यांच्या कधी मागं लागले. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले पण मी त्यांना आतापर्यंत कोणती गोष्ट काही मागितली नाही. पण मी आहे ना त्यांना पहिल्यांदा असं काहीतरी म्हणलं की मोबाईल घेऊन द्या, आणि त्यांनी मला ह्या गोष्टी पण ऐकली. जसं त्यांच्यावर खूप जसं जिम्मेदारी राहते घराची, घरातलं सामान वगैरे किराणा वगैरे सगळं ते एकटंच पाहतात. म्हणजे सगळं ते एकटं काम वगैरे करून ते एकटं सगळे पूर्ती करतात आमची. आणि जास्त त्यांच्या मागं मला लागू नाही वाटत. पण हा टाईम आलेला मी त्यांना फक्त एकदाच मला ते मोबाईल घेऊन द्या, आणि इथं मस्त ऑफर पण चालू होतं, मग त्यांनी मला मोबाईल घेऊन दिला. मी आज खूप जास्त खुश होते, कारण की मी माझे पहिल्यांदा मला स्वतःचा मोबाईल घेतला होता. त्यानंतर मी कसं वाटतं पूनम तुला मोबाईल घेऊन? मला आहे ना खूप जास्त खुशी झाली आहे, खूप खूप खूप. म्हणजे हे माझ्यासाठी एक नवीन मोबाईल हा माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा काहीतरी नवीन वस्तू घेतली. थँक्यू सो मच अशोका. आज मला खूप जास्त खुशी आहे. हाय एक म्हणजे मोबाईल आता जास्त काय मोठी गोष्ट नाही, पण माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे की माझ्या नवऱ्याने मला पहिल्यांदा मोबाईल घेऊन दिला. हां, मी सांगू शकत नाही किती खुशी. खूप जास्त खूप 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 जास्त खुशी आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि आज ऑफर पण चालू होता. मस्त ऑफरमध्ये चांगला मोबाईल भेटला. आणि हा मोबाईल हे मोबाईल पण होतं माझ्याकडं, पण हा मोबाईल नाही आहे ना माहिती का की म्हणजे
चालत होता, त्याच्यात एडिटिंग वगैरे होत नव्हती आणि व्हिडिओ पण नव्हता काढता येत, म्हणून हा मोबाईल नाही घेतला. तर माझं काय झालं, फक्त मी एकदाच मला की मला मोबाईल घेऊन द्या आणि त्यांनी मला मोबाईल म्हणल्याबरोबर घेऊन दिला. तर मी विश्वास नाही करू शकत की मला त्यांनी खरंच घेऊन दिला, पण त्यांनी खरोखर मला मोबाईल घेऊन दिला. आणि मला माहिती पण नव्हतं की ते मला मोबाईल घेऊन म्हणजे घ्यायसाठी घेऊन चालले, पण तिकडे गेल्यावर मला माहिती पडलं की आज मला मोबाईल भेटणार आहे. चला मग बाय. तर आशू पप्पांनी मला इथं सरप्राईज दिला आणि मी खूप जास्त खुश झाले की मला त्यांनी हा मोबाईल घेऊन दिला. आज मी खूप जास्त खुश आहे की त्यांनी मला म्हणल्याबरोबर मला मोबाईल घेऊन दिला आणि आशूला चाललं मोबाईल घ्यायचा. 15 ऑगस्ट होती, 15 ऑगस्टचा खूप चांगला ऑफर होता आणि मॉल पण चांगला भेटला. मी खूप जास्त खुश झाले. चला एकच गोष्टी सांगू नये घडी घडी की खुश झाले तर बस. चला मग आजसाठी एवढा. बाय बाय, टाटा. हो टाटा करा, हो बाय करा.